श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, माझ्या कंपनीमध्ये पेपरवरती प्रिंटिंग कशी होते ना, ती तुम्हाला थोडक्यामध्ये दाखवतो. तर तुम्हाला माहितीच असेल की आपण कंपनीत काम करतो प्रिंटिंग प्रेसमध्ये, आणि हे साईडला पेपर आहेत. बऱ्याच लोकांना जाणून घ्यायचं असतं की यार किडनी ट्रान्सप्लांटच्या नंतर तुझी लाईफ कशी आहे, तुझं स्ट्रगल कसं आहे. तर भावांनो, मी प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करतो, सर्वांना माहिती आहे. जे नवीन असेल त्यांच्यासाठी पुन्हा सांगतो. तर भावांनो, ही आपली मशीन आहे, तिला सिपिट्रॉनिक्स हैदराबाद स्पीड मास्टर असं म्हटलं जातं. सीडी मशीनसुद्धा असतात. आता तुम्हाला दाखवतो थोडक्यामध्येच की प्रिंटिंग कशी केली जाते. मित्रांनो, हे मशीनचा फीडर आहे बघा, आणि हा फीडरमॅन आहे. तर हे संपूर्ण कोरं पेपर आहे. हे बघा दिसतंय ना, संपूर्ण कोरं पेपर आहे. आता हे कोरं पेपर ना मशीनच्या आतमध्ये गेलं ना, पुढे तुम्हाला प्रिंटिंग होऊन येणार. हे फीडर आहे, हे बघा. आणि हे प्रत्येक कलरचे युनिट आहेत, म्हणजे CMYK. आता तुम्हाला बोलायचं झालं ना, तर हा ब्लॅक कलर आहे. त्याच्यानंतर मला दाखवतो, हे बघा, हे ब्लू, हे पिंक कलर आहे, म्हणजे मेजेंडा त्याला बोलतात. आणि पुढचा आहे तो येलो. म्हणजे असे 4 कलरमधून अनेक कलर तयार होतात. तर मित्रांनो, 4 कलरपासून बरेच कलर तयार होतात. आता मशीन चालू झालं म्हणजे माझा आवाज तुम्हाला थोडक्यात म्हणजे कमीच येत असणार. तर हा एक पुढं बॉयलर बोलतात त्याला. असे 4-5 माणसं असतात. आता मित्रांनो, जे पुढं कोरिसीड गेलं आहे ना, त्याला प्रिंटिंग होऊन येईल बघा. तुम्हाला दाखवतो, हे बघा, हे मशीनचं फी आहे. आणि संपूर्ण हे युनिट आहे, बघा. ह्या प्रत्येक कलरमध्ये एक येलोचं डाय आहे, हे मेजंटाचे, हे ब्लू आणि ब्लॅक. आता पुढे प्रिंटिंग होऊन येणार, म्हणजे संपूर्ण कलर एकदम मर्ज होऊन एक प्रिंटिंग तयार होणार. ते बॉक्स तुम्हाला दाखवतो. हे बघा, माझ्या पाठीमध्ये जो मुलगा आहे ना, तो आता संपूर्ण काढेल. हे बघा, ह्या सीट असतात. आणि हे संपूर्ण पट्टा आहे ते मशीनचे, म्हणजे स्पीड द्यायचं असेल तर स्पीड देऊ शकतो आपण. आणि इथे स्पीड आहे आणि इथे क्वांटिटी आहे. अशा प्रकारे प्रिंटिंग होऊन येते. आणि मग ही सीट आहे ना, इथे काढून ठेवायची आपण. अशा प्रकारचं एक प्रिंटिंग तयार होते. मला दाखवतो हे पेपर. तर हा आपला असं काम असतो मित्रांनो. आणि या कामावर म्हणजे ह्या मशीनवरती मी ऑपरेटर आहे. तर बऱ्याच गोष्टी अशा तुम्हाला सांगायच्या आहेत माझ्या बाबतीमध्ये, परंतु काय वेळ भेटत नाही आपल्याला. ह्या मशीनच्या इकडे बॅक साईड आहे, हे चिलर आहे पाण्याची. आता बऱ्याच वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचे पाणी असतं, हे मला दाखवतं आहे बघा. म्हणजे आतमध्ये पूर्णपणे पाणी आहे. आणि ही मशीनची बॅक साईड आहे, म्हणजे पाठच्या साईडचे. आणि हे संपूर्ण कॉम्प्रेसर आहेत, ही मोटर आहे. असे बरेच युनिट आहेत. आणि त्या गाल्यामध्ये म्हणजे साईडचा जो गाला आहे त्यामध्ये सिपिट्रॉनिक कलर आहे. मशीनचा आवाज तुम्हाला भरपूर येत असेल, तुम्ही बघून घ्या. जास्त ह्या कॉम्प्रेसरचा आवाज असतो. आणि आहे तो प्रेस काढणार. ते व्हेरिएशन सीट असतात ना, लाईट डार्क वगैरे, त्या इकडे काढले जातात. आणि नेक्स्ट जॉब आहेत त्याची संपूर्ण शेड्यूल इथे असतो. म्हणजे त्यानंतर किती जॉब छापायचे, कुठले कुठले जॉब छापायचे, तिथं मला पूर्णपणे हे दिलं जातं, प्लॅनिंग दिलं जातं. तर अशा प्रकारे आमची प्रिंटिंग प्रेस आहे माझी. आणि आता रात्रीचे वाजले 7. आता माझा गोडीचा टाईम झाला 7चा. आता पुन्हा 7:30 वाजता एक होणार. त्याच्यानंतर मग आपण 8 वाजता कंपनीतून घरी जाणार. मित्रांनो, बऱ्याच व्हिडिओ मला बनवायचे माझ्या लाईफवरती आणि आपल्या स्ट्रगलवरती. स्ट्रगल सर्वच करतात, मी एकटाच करत नाही, सर्वजणच करतात. परंतु काही गोष्टी अशा असतात की तुम्हाला जर शेअर केल्या ना, तर त्यातून काहीतरी कोणाला शिकायला भेटतं. तरी माझी मशीन आहे, अशा 3 मशीन आहेत, तुम्हाला माहितीच आहेत. तर त्यांचा तुम्हाला व्हिडिओ दाखवीन एक दिवशी स्पेस व्यवस्थित काढून. तर आज ही कशी प्रिंटिंग होते ना पेपरवरती, बघा हे शॅम्पल आहे याचं, हे शॅम्पल आहे. आणि यातून प्रत्येक सीट हा मुलगा काढतो आणि व्यवस्थित चेक करतो की काही त्यामध्ये प्रॉब्लेम आहेत की नाही. त्याचा अगोदरचा एक बॉक्स आहे बघा, तुम्हाला शॅम्पल बॉक्स पण इथे येतो आम्हाला. अशा प्रकारे कार्टन बनला जातो. तर ह्या कार्टनची प्रोसेस आहे ना, ते दुसऱ्या गाल्यामध्ये होते. म्हणजे आमच्याच कंपनीमध्ये पूर्णपणे पॅकेजिंग वगैरे सर्व गोष्टी होतात. आणि मग माल प्रत्येकाच्या कंपनीमध्ये म्हणजे जो प्रोडक्ट ज्याच्या कंपनीमध्ये जायचं असतं तिथे जातो.
तर प्रयत्न करते चांगलं काहीतरी वेगळं बनवण्याचं, काहीतरी दाखवण्याचं. मित्रांनो, माझा आवाज तुमच्यापर्यंत स्पष्ट येत नसेल मला माहिती, कारण की आपला मोबाईल तेवढा पॉवरफुल नाही आहे. पण तुमचा आशीर्वाद असेल तर नक्कीच आपण एक चांगला मोबाईल घेऊ आणि आपले चांगले चांगले ब्लॉग बनवू आणि तुमच्यापर्यंत शेअर करू. तर छोटासा व्हिडिओ होता, तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा व्हिडिओ असा नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.